नाशिक शहरात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील कॅटरिंग व्यावसायिकांचा मेळावा अर्थात स्नेहकुंभ 2026 आयोजित करण्यात आला. 14 आणि 15 जून रोजी गंगापूर रोड परिसरात होणाऱ्या या 2 दिवसीय परिषद आणि स्नेह मेळाव्यात राज्यभरातील तब्बल 700 ते 800 सभासद सहभागी होणार आहेत. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया कॅटरर्स अर्थात FAIC, महाराष्ट्र कॅटरिंग असोसिएशन आणि कॅटरिंग असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे देशातील कॅटरिंग क्षेत्रातील प्रमुख 3 संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असल्यानं या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तराचं महत्त्व प्राप्त झालंय. कॅटरिंग व्यवसायासमोरील विविध अडचणी, सदस्यांना भेडसावणारे प्रश्न, बदलते तंत्रज्ञान, मनुष्यबळाची उपलब्धता तसेच उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. यासोबतच नवोदित कॅटरिंग उद्योजकांना मार्गदर्शन करून उद्योगातील नव्या संधींची माहिती दिली जाणार आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, सातारा, सांगली, कोकणसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सदस्य या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील कॅटरर्समध्ये संवाद वाढून एकजूट निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या परिषदेमुळे नाशिकमधील हॉटेल व्यवसाय, फूड टेक्नॉलॉजी क्षेत्र आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. कॅटरिंग उद्योगामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. या क्षेत्राच्या विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. दरवर्षी अशा स्वरूपाचा स्नेह मेळावा आयोजित करण्याचं मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. कॅटरिंग असोसिएशन नाशिक यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहकुंभ नाशिक 2026 परिषदेची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव गाढवे, उपाध्यक्ष संदीप सोनार, पंकज पाटील आणि सेक्रेटरी वैभव नातू यांनी पत्रकार परिषदेत दिल्या. नाशिक येथे 14-15 जून रोजी नाशिक कॅटरिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र कॅटरिंग असोसिएशन संयुक्त विद्यमानाने आम्ही एक स्नेहकुंभ आयोजित करत आहोत आणि तो स्नेहकुंभ लिगसी लॉन्स गंगापूर रोड येथे करत आहोत. त्याच्यासाठी महाराष्ट्रभरातनं सर्व कॅटरर्स त्या 2 दिवसीय स्नेहकुंभासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी त्याच्यात आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व कॅटरर्सपर्यंत पोहोचवायच्या आहे. भविष्यातली वाटचाल करायची आहे, महाराष्ट्राचं संघटन घडवायचं आहे आणि एकजूट करून महाराष्ट्रातील सर्व परिवारांना आपल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला चांगली सर्व्हिस, चांगली मॅनेजमेंट, चांगलं कार्य कसं होईल याच्या पाठीमागं आमचा उद्देश हाच आहे की बाबा या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये बरेच ठराव पास करून त्या ठरावांना चालना देऊन बऱ्याच काही आपल्या कॅटरिंग व्यवसाय बंधूंना आपल्या या संमेलनातून स्नेहकुंभातनं आपल्याला बरंच काही त्यांना त्यांच्या शहरात घेऊन जायचं आहे आणि भविष्याची वाटचाल करायची आहे. हे ठिकाण कुठे असणार? लिगसी लॉन गंगापूर रोड. या सिलेंडर दरवाढीनंतर अनेक समस्या कॅटरिंग व्यवसायासमोर आलेल्या आहे. याच्याकडे कसं बघताय? नाही, आता आहे त्या परिस्थितीला आम्ही सामोरं जातोच आहोत. काही ना काही मार्ग त्यातनं निघत आहे. काही ना काही मार्ग काढून प्रत्येक कॅटरर्स आपल्या परीने आपल्या पद्धतीने आपल्या यांनी तो हे करून मार्ग काढत राहतो आहे. त्याच्यात बाबा जसं काही आहे की बाबा जास्त जसं रबडी करायला गेलं तर 5 सिलेंडर लागतात, पण रबडी आयटम काढून टाकला, आम्ही श्रीखंड घेतलं, आम्ही आमरस घेतला, आम्ही असे घेतले तर सिलेंडरची बरीच आम्ही सेव्ह करतो की काही मेनूमध्ये बदल करून आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये सिलेंडरचं सेव्हिंग बरंच करता येतं. जे ऑगस्टमध्ये जे सेमिनार होणार आहे त्याच्याबद्दल? ते आमचं ऑल इंडिया कॅटरिंग असोसिएशनचं सेमिनार आहे. ते जयपूर येथे 1, 2, 3 ऑगस्टला आहे. त्याच्यात भारतभरातनं सर्व कॅटरर तिथं येतात आणि 3 दिवसाचं ते एक्झिबिशन असतं, कन्व्हेन्शन असतं. तसेच कॅटरिंग असोसिएशन नाशिकचे कमिटी मेंबर सागर गाढवे, अमर वाणी, दिनेश अमनकर, राहुल भावे, मंदार तगारे, भास्कर दिंडे, स्वप्नील शिंदे, अविनाश जोशी, नितीन सोनार आणि नितीन जोशी हे यजमान टीम म्हणून कार्यक्रमाच्या तयारीसाठी जोरदार प्रयत्न करतात. कॅटरिंग उद्योगाच्या एकजुटीचा आणि विकासाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या स्नेहकुंभ 2026 कडे आता संपूर्ण महाराष्ट्रातील कॅटरिंग क्षेत्राचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.